आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व भारतीय बंधू आणि भगिनींना माझा जय भारत, जय संविधान. भारतीय संविधान अमृत महोत्सव संमेलन आपण आज तिसरं वर्ष आहे आपलं, आणि अमृत महोत्सवाचं, संविधानाचा अमृत महोत्सव याचं औचित्य साधून हे संमेलन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आजच्या या संमेलनाचं अध्यक्षस्थान संविधान विश्लेषण समितीच्या फाउंडर मेंबर आदरणीय विमलताई गायकवाड यांनी स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं ताईंना या ठिकाणी विनंती करतो. आणि उपस्थित मान्यवरांना मानाचा जय भीम. आणि आत्ताच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या आपल्या विमलताई गायकवाड यांचं मी सर्वांच्या वतीनं त्यांना हे अनुमोदन देतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय जय भीम. आदर्शांना त्रिवार वंदन. आत्ताच आमचे सहकारी आदरणीय मदन कांबळे सरांनी जे अध्यक्षांची निवड केली, सुभाष सोनवणे सरांनी जे अध्यक्षांची निवड केली, त्याची जी जबाबदारी माझ्यावर दिली त्याचा मी कार्यभार सांभाळते. आणि अनुमोदन देणारे आमचे आदरणीय मदन कांबळे सर यांनाही मी धन्यवाद देते. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. जय भारत, जय संविधान सर्वांना. आज या कार्यक्रमासाठी हे विहार उपलब्ध करून देणारे या विहाराचे सर्व सदस्य, अध्यक्ष, कार्यकारिणी सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार मानते. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखाने चांगल्या माणसाच्या सानिध्यात जीवन आनंदित होते. नातं हे घट्ट होतं. असेच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जपण्याचा उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या आदरणीय विमलताई गायकवाड आपले धन्यवाद. मी मान्यवरांना व अध्यक्षांना आदराने विनंती करते, आपल्या शुभ हस्ते आदर्शांच्या प्रतिमेचं पूजन करावे. त्याचप्रमाणे मी आदरणीय बौद्धाचार्य सुभाष सरांना विनंती करते, पंचशील घ्यावे. आपल्या शुभ हस्ते आदर्शांच्या प्रतिमेचं पूजन करावे.
विचारमंचावर स्थानापन्न असणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करते. खऱ्या अर्थानं आपल्या उपक्रमामध्ये सुरुवातीला जे गीत सादर होतं ते गीत सादर करणारे कवी, लेखक, गायक असणारे आदरणीय प्रकाश गायकवाड सरांचे आदरभावे इथे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त तेवढे मानावे तेवढे कमीच आहे, कारण त्यांनी सुंदर अशा गाण्याची रचना केलेली आहे. आपल्या उपक्रमामध्ये जे सुरुवातीला जे गाणं होतं त्या गाणे आदरणीय गायकवाड सरांनी रचलेलं आहे आणि ते गाणं आहे मोलाचं मोलाचं हे कार्य मोलाचं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. सुंदर अशा गीताची रचना करणारे आदरणीय प्रकाश गायकवाड सरांना विनंती करते की आपण हे स्वागत गीत गाण्याची विनंती करते. मी आदरणीय प्रकाश गायकवाड सर. जगाला शांततेचा महान मार्ग दाखवणारे महामानव भगवान गौतम बुद्ध कंधार ते कन्याकुमारीपर्यंत ज्यांनी आपल्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे, सर्व राजवैभव पणाला लावणारे असे देवानप्रिय सम्राट अशोक या भारत देशाची घटना निघून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्याय ह्या एका धाग्यात ओढणारे भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महापुरुषांनी सर्व आपल्या बहुजनाप्रती या भारत देशाप्रती अनमोल असं कार्य केलेलं आहे, त्यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. त्या ठिकाणी खरोखर आनंद वाटतो की बहुजन हिताय बहुजन सुखाय, त्याचप्रमाणे संविधान जागृती आणि देशाची प्रगती या अंतर्गत गेले 4 वर्ष अथक प्रयत्न करून आपल्या या टीमनं हा जागृतीचा ही ज्योत आहे ही सतत तेवत ठेवलेली आहे. का तर मी काहीतरी बाबासाहेबांचं देणं आहे आणि म्हणून माझ्या बाबासाहेबांचं हे ऋण आहे आणि हे ऋण उतराई करण्याकरता ह्या सर्व आमच्या टीम मधील सर्व आमचे धम्म उपासक उपासिका, त्याचप्रमाणे बालमित्र मैत्रिणी खरोखर अथक प्रयत्न करीत आहेत. आता सर्वांची नावं मी घेत नाहीत, तर खरोखर या विचारपीठावर जमलेल्या सर्व आदरणीय मान्यवर यांच्या सुद्धा मी विचारांना मी अभिवादन करतो. आणि जे दररोज आपण स्वागत गीत ऐकत आहात ते आपल्या समोर मी गाण्याचा मी प्रयत्न करीत आहे, लक्ष असू द्या. मी फुला फुला मधुनी त्या गंधास शोधितो, मी त्या फुला फुला मधुनी त्या गंधास शोधितो. अरे मी या सर्व बहुजनामधून त्या महानेत्याला शोधितो. अरे झाले बहु होतील कितीतरी हे नेते, परंतु त्या नेत्यामधून त्या भीमास शोधितो, त्या भीमास शोधितो, त्या भीमास शोधितो. धन्यवाद. मोलाचं मोलाचं कार्य करता मोलाचं, मोलाचं मोलाचं कार्य करता मोलाचं, बहुजन हिताचं बहुजन सुखाचे, बहुजन हिताचं बहुजन सुखाचे. तत्वबुद्धाचे विज्ञान वादे ऐकण्याची मिळते संधी, तत्वबुद्धाचे विज्ञान वादे ऐकण्याची मिळते संधी. थोर विचार अनमोल हे गुरुजनाचे,
गुरुजनांचे थोर विचारण मोल हे गुरुजनांचे मोलाच मोलाच कार्य करता मोलाचे हे मोलाच मोलाच कार्य करता मोलाचे फुले शाहू आंबेडकरांनी केला आमचा हो उद्धार फुले शाहू आंबेडकरांनी केला आमचा हो उद्धार या महामानवाचं कार्य सोन्याच्या तोलाचं या महामानवाचं कार्य सोन्याच्या तोलाचं बहुजन बहुजन सुखाचे बहुजन हिताचे बहुजन सुखाचे होता अज्ञानी समाज शिक्षित झाला आज होता अज्ञानी समाज शिक्षित झाला आज संविधान जागृतीचा देशाच्या प्रगतीचं संविधान जागृतीचं देशाच्या प्रगतीचं बहुजन हिताचं बहुजन सुखाचं बहुजन हिताचं बहुजन सुखाचं भारतीय बौद्ध सवानी प्रचार करती जोमानी भारतीय बौद्ध सवानी प्रचार करती जोमानी महाबाईल कल्याणाचं कार्य निलेश मैत्रीचं महिला बाल कल्याणाचं कार्य निलेश मैत्रीचं बहुजन हिताचं बहुजन सुखाचं बहुजन हिताचं बहुजन सुखाचं मोलाचं मोलाचं कार्य करता मोलाचं 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 कार्य करता मोलाचं बहुजन हिताचं बहुजन सुखाचं बहुजन हिताचं बहुजन सुखाचं बहुजन हिताचं बहुजन सुखाचं धन्यवाद. आदरणीय प्रकाश गायकवाड सर. यानंतर आपण उद्देशिकेचे गीत बोलणार आहोत. सुंदर असं गीत आपण आश्वासन देणारे बंधुका प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून
आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय प्रमुख वक्ते आदरणीय श्रीपाद सबनीस सर, आदरणीय डी.टी. गायकवाड सर, आदरणीय बागुल सर, आदरणीय राजन नायर सर, आदरणीय रोकडे सर, शारदाताई लोंढे आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय विमलताई गायकवाड आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व भारतीय बंधू आणि भगिनी, सर्वांना माझा ह्या आयोजक ग्रुपच्या वतीनं सर्वप्रथम जय भारत, जय संविधान. संविधान विश्लेषण समितीची सुरुवात करोना महामारीच्या काळामध्ये जगातील सर्व माणसे घरामध्ये बंद होती. त्यावेळी सामाजिक जागृती समाजामध्ये करण्याच्या उद्देशाने 15 जानेवारी 2021 रोजी समविचारी समाज बांधव आदरणीय शारदाताई लोंढे, आदरणीय मुकेश गायकवाड, आदरणीय अशोक भवरे, आदरणीय प्रमोद बनसोडे, आदरणीय रंजनाताई कांबळे, आदरणीय विमलताई गायकवाड, आदरणीय प्रियताई गायकवाड यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची सुरुवात 15 जानेवारीला केली. आणि ह्या उपक्रमाचे पहिले पुष्प आदरणीय प्रमोद बनसोडे, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी 8 फेब्रुवारी 2021 रोजी हे पहिले पुष्प गुंफलेले आहे. त्यावेळी हा उपक्रम हा झूम ॲपच्या माध्यमातून आपण त्यावेळी घेतला जात होता आणि ह्या उपक्रमाची ही वाटचाल सुरू झालेली आहे. उपक्रमातील सदस्यांची संख्या वाढू लागली आणि त्यामुळं झूम ॲपच्या ज्या मर्यादा आहेत त्या कमी पडू लागल्या आणि मग हा उपक्रम गुगल मीटच्या माध्यमातून घ्यावा अशा प्रकारच्या सूचना पुढे येऊ लागल्या. आणि मग गुगल मीट का झूम ॲप यामध्येही नेहमीप्रमाणे थोडे थोडे वाद झाले आणि त्यामुळे काही सदस्य जे आहेत ते हा ग्रुप सोडून गेले. परंतु जे उर्वरित सदस्य होते आदरणीय मुकेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व टीम, शारदाताई असेल, विमलताई असेल, प्रियाताई गायकवाड असेल, सरलाताई असेल, या सर्वांनी मोठ्या नेटाने हा ग्रुप पुढं सुरू करण्याचा तसाच चालू ठेवून ह्या जबाबदाऱ्या त्यांनी निरंतर त्यांना जबाबदाऱ्या घ्याव्या लागत होत्या. त्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारून हा ग्रुप चालू ठेवला. आज या ग्रुपची सदस्य संख्या ही 16 झालेली आहे आणि विविध जिल्ह्यातून जिल्हा प्रचार प्रमुख म्हणून आज एकूण 10 लोक महाराष्ट्रभरातून या कार्यक्रमामध्ये काम करतात आणि हजारो लोक या कार्यक्रमाला जोडलेले आहेत. त्यांना वेळ मिळेल त्यानुसार ते कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या ग्रुपच्या माध्यमातून आत्तापर्यंत तब्बल 1001 पुष्प या ठिकाणी या ग्रुपनी व्याख्यानमालेतून सादर केलेली आहेत. यामध्ये भारतीय संविधानाचे 395 आर्टिकल्स याचं वाचन आणि विश्लेषण अनंत भवरे सर, अशोक भवरे सर या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. त्याशिवाय वेगवेगळे विषय, त्यामध्ये शेतीविषयक योजना असतील, शैक्षणिक समस्या असतील, शासकीय सुविधा, सामाजिक समस्या, महापुरुषांचे विचार, बौद्ध धम्माचे विचार, तसेच प्रेक्षकांच्या जे जॉईंट होतात यांच्या कलागुणांना कौशल्य, त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे त्यांना वाव देण्याचा प्रयत्न या ग्रुपच्या माध्यमाने सातत्याने करण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक मान्यवरांनी, कवी, लेखक, गायक, अभ्यासक, विचारवंत, धम्म चळवळीतील कार्यकर्ते यांनी या उपक्रमाला आपले योगदान दिलेले आहे. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानांचे, कणागुलांचे भांडार त्यांनी आपल्या सर्वांना देण्याचा अनमोल कार्य केलेले आहे. हे करत असताना त्यांनी कोणतीही आर्थिक अभिलाषा ठेवलेली नाही. निस्वार्थपणे विनामूल्य त्यांनी ज्ञानदानाचे अनमोल कार्य निरंतर केलेले आहे आणि त्यांच्या ह्या मंगल कार्यामुळेच
आज आपण 1001 पुष्पापर्यंत मजल मारू शकलेलो आहोत. हा कार्यक्रम ऑनलाईन सुरू असल्याने ग्रुपला जोडलेल्या सदस्यांना एकामेकांना प्रत्यक्ष भेटता येत नव्हतं आणि मग एकामेकांना भेटण्याची यामध्ये आस निर्माण झाली होती आणि त्याच्यातूनच हा जो संमेलनाचा कार्यक्रम हा पुढे आलेला आहे. आणि पहिलं संमेलन आपण 27 ऑगस्ट 2022 रोजी धानोरी पुणे या ठिकाणी संपन्न केलेलं आहे आणि दुसरं आपण 2023मध्ये खराडी या ठिकाणी दुसरं संपन्न केलेलं आहे. आज आपण 4 जानेवारी 2025 रोजी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तिसरे संमेलन आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थित मंगलमय वातावरणामध्ये संपन्न करीत आहोत. संविधान जागृतीचा हा अग्नी अखंडपणे तेवेत ठेवण्याचा संकल्प करून मी आज माझ्या ह्या प्रास्ताविकेला या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि थांबतो. जय भारत, जय संविधान. संविधान विश्लेषण समितीचा तो सरांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे, मांडलेला आहे. आणि खरोखर सरांनी जे सांगितलेलं आहे की कोरोना महामारीमध्ये माणूस माणसाला नात्याला विसरलेलं होतं, माणूस माणसाला विसरलेला होता. कुणी कुणासोबत बोलत नव्हतं, कुणी कुणाच्या घरी जात नव्हतं, कुणी कुणाची विचारपूस करत नव्हतं. अशा या संकट समय या लोकांच्या मनात जो काही विचार आला, या विचारवंताच्या मनात हे विचार रुजले आणि त्याच्यातूनच ह्याची निर्मिती झाली. आणि त्या निर्मितीचं जे काही त्यांनी अंकुर रोवला होता, अंकुराचं बीजारोपण केलं होतं, त्याचा आज एक मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे. आणि त्या वटवृक्षाच्या छायामध्ये असे अनेक बांधव, अनेक भगिनी, अनेक म्हणजे धम्म बांधव आणि आपले चिमुकले हे त्याची सावली उपभोगत आहेत आणि आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा, एक वेगळी कलाटणी देत आहेत. खूप खूप धन्यवाद सर, आभारी आहे. आणि यानंतर मी खरोखर आजचा कार्यक्रम बघून खरंच भारावून गेलेले आहे की एवढा छान कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत. आपला अमूल्य वेळ, आपले अमूल्य विचार इथे सांगण्यासाठी आपण आलेलो आहोत, ऐकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आजचे जे काही आपले प्रमुख उपस्थिती आहे यामध्ये आपले आदरणीय सबनीस सर आलेले आहेत, श्रीपाल सबनीस सर. त्यानंतर आपले आदरणीय दिवा बागुल सर आलेले आहेत, आदरणीय राजन नायर सर आलेले आहेत, आदरणीय शारदाताई आलेले आहेत, आदरणीय डी गायकवाड आलेले आहेत, त्याचबरोबर प्रकाश गायकवाड सर आलेले आहेत. आणि आपल्या सर्व मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करत आहे. विमलताई गायकवाड आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारलेलं आहेत, या आदरणीय विमलताई गायकवाड आहेत. तब्येत बरी नसताना सुद्धा वेळातला वेळ देऊन या कार्यक्रमासाठी प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम राबवत आहेत. एकीकडे तब्येत साथ देत नाही आहे, तरीही आपले विचार, आपल्या विचारांची जी काही देवाणघेवाण आहे ही इतरांपर्यंत पोचवावी आणि त्याचा सम्यक असा सर्वांना लाभ व्हावा. आणि आदरणीय रोकडेताईंचं आगमन झालेलं आहे. ताईंना विनंती करते, ताईंनी स्थानापन्न व्हावं. खूप खूप धन्यवाद ताई, आपण आलात. विनंती आहे आपणास. तर अशा ह्या कार्यक्रमामध्ये आज आदरणीय रोकडेताईंचं पण आगमन झालेलं आहे. ताईंचे पण मी खूप खूप स्वागत करते, खूप खूप धन्यवाद देते ताईंना. विनंती करते आदरणीय श्रीपाल सबनीस सरांना. आज सरांचं खूप मौल्यवान मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आपले विचार हे माणसाचे दिशा आणि दशा बदलवत असतात आणि म्हणूनच जे काही वक्ते असतात, जे आजपर्यंत आपल्याला लाभलेले वक्ते आहेत, सरांचं कार्य खूप मोठं आहे, खूप महान आहे. आणि आपण खरंच सर्व आज ऐकणार आहोत सरांना की जे काही मार्गदर्शक आहेत आपले सबनीस सर, ते खूप ठिकाणी गेलेले आहेत, खूप ठिकाणी त्यांचे भाषणं झालेली आहेत, खूप ठिकाणी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर तेच मार्गदर्शन त्यांच्या वाणीतून आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे आणि नक्कीच आपण त्यासाठी आतुरलेले आहोत. तर मी विनंती करते सरांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय श्रीपाल सबनीस सर, माजी अध्यक्ष. असा बदल झाल्यामुळं आपण अध्यक्षांचं, प्रमुख पाहुण्यांचं भाषणाच्या आधी आपण आदरणीय गायकवाड सरांचे, आदरणीय डी गायकवाड सरांच्या पुस्तकांचं प्रकाशन घेणार आहोत. आदरणीय डी गायकवाड सरांचे पुस्तकं अतिशय सुंदर, जलनीती, डॉक्टर आंबेडकरांची जलनीती,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जलसिंचन, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, आशय आणि विश्लेषण, भारतीय जलसंस्कृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलसंवाद, अतिशय सुंदर अशी पुस्तकं सरांनी आम्हाला मागच्या संमेलनामध्ये दिली होती. ती आम्ही वाचली. अक्षरशः सरांच्या एका पुस्तकाने रडवलं होतं. सरांचे एक ओहोटी, भरती ओहोटी म्हणून एक पुस्तक होतं. तर ते अक्षरशः मला अजूनही वाचल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, असं सुंदर असं पुस्तक. खरं सरांचे खूप असे पुस्तकांच्या लेखनातून सरांनी समाज जागृती, हृदय हेलून टाकणारे लेख, महामानवांच्या विचारांचा ठेवा जपणारे, विवेकशील व्यक्तिमत्व असणारे लेखक समीक्षा फाउंडेशन यांच्या विद्यमाने आपल्याला लाभलेले आदरणीय डॉक्टर D.T. गायकवाड सर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आपण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. मी आदरणीय D.T. गायकवाड सरांना विनंती करते की आपण आपल्या थोडक्यात पुस्तकांच्या बद्दल थोडक्यात सांगावं आणि मी यानंतर खरं तर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत कबीर, आणि दुसरं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जलसंसाधनावरील बीजभाषणे. कारण तर ही भाषणं सगळी इंग्रजीमध्ये होती आणि ती मराठीमध्ये उपलब्ध नव्हती. त्यामुळं मी ती भाषणं बाबासाहेबांची मराठीमध्ये अनुवाद केलेले आहे. खरं तर या ग्रुपवर मी बुद्ध तत्त्वज्ञानी कबीर असं एक व्याख्यान मला खरं तर देण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं आणि मी बोललोही होतो. परंतु त्यानंतर खरं तर मी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत कबीर अशा अर्थानंच ती मी मांडणी केली होती आणि त्या नोट्सचा मी खरं तर पुस्तकामध्ये रूपांतर केलं. तर ती 2 पुस्तकं सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रकाशित करावीत. दीपा वागुल सर आणि सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत कबीर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला आहे. बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते इंग्लिशमध्ये होते आणि प्रत्येकालाच इंग्लिश वाचता येईल हे या ठिकाणी पुस्तकाचा प्रकाशन समीक्षा फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार इथे जाहीर केलेले आहेत. आदरणीय डॉक्टर प्रियाताई गायकवाड, विनंती आहे ताई, आपला खूप कर्तृत्व असते माणसाचं, त्यावेळेस अशा सत्काराचे ते भागीदार होतात. खूप अभिनंदन प्रियाताई, खूप अभिनंदन. आदरणीय विमलताई गायकवाड ताईंना विनंती आहे, ताईंचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो. आदरणीय विमलताई गायकवाड यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. या समितीच्या फाउंडर आणि ज्येष्ठ सदस्य आदरणीय विमलताई गायकवाड. सरांच्या घरी गेलं तर पुस्तकांचं एवढं छान प्रदर्शन बघायला मिळतं की त्या पुस्तकाच्या प्रदर्शनामध्ये माणूस हरवून जातो. खूप धन्यवाद. यानंतर दादांचं कार्य, सर्वांना संविधानाकडे वळवणारी पावलं आणि ते विचार उजवत ठेवणे, लहान वयात खूप मोठं काम करणारे मुकेश दादांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. काल दादांचा वाढदिवस पण झालेला आहे, त्याच्यासाठी पण सर्वांनी नक्कीच टाळ्या वाजवा. खरं तर खूप चांगल्या दिवशी या विहारामध्येच काल दादांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. जसं सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शाळा सुरू करून भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या कार्यास कोटी प्रणाम करते. आज इथे जे मान्यवर उपस्थित आहे
खरं खरं मी सगळ्यांना पहिल्यांदाच पाहते, दिवा बागुलकर सर सोडले तर. आणि मला तसं सगळ्यांची नावंसुद्धा माहिती नाही आहेत, पण आपण सर्वजण इथं या वर्धापन दिनानिमित्त एकत्रित आलेलो आहोत. हा जो ऑनलाईन करोना काळापासून जो कार्यक्रम मुकेश गायकवाड सरांनी घेतला होता, त्यामध्ये खरं लोकांना अधिकाधिक घरात बसून संविधानाच्या विषयी कशी माहिती मिळेल हा कसोटीने त्यांनी प्रवचनासाठी प्राधान्य दिलं होतं. आणि मला वाटतं सगळ्यांनी त्या काळापासून भरपूर असा लाभ घेतलेला असावा. तर या कार्यक्रमासाठी मी वर्धापन दिन तर आहेच, पण काल मुकेश सरांचा आत्ताच कळालं वाढदिवससुद्धा झालेला आहे, तर त्यांनासुद्धा खूप साऱ्या मंगलमय अशा शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर आपल्या वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे या निमित्त आपण जमा झालेला आहात, आपणा सर्वांनासुद्धा मंगलमय अशा शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर मी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक किंवा बाबू साहेबांची विनंती करतो. अगदी 5 मिनिट सर, अगदी 5च मिनिट, फक्त 5 मिनिट. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या मुक्तिदात्यांना विनम्र अभिवादन करतो. संविधानाच्या संदर्भात गेल्या 4 वर्षापासून या बहुजन हिताय संस्थेतर्फे आणि नंतर जॉईन झालेल्या द्वारकामाई वगैरे आपल्या सगळ्या संस्थांच्या वतीने जे काही 4 वर्ष कार्यक्रम झालेला आहे, हा ज्ञानोबा कांबळे असं म्हणाले होते ना त्यावेळेला की 1000वं व्याख्यान माझं पाहिजे म्हणून. 1000वं व्याख्यान म्हणले माझं पाहिजे होतं. बऱ्याच वेळेला मुकेशने विनंती केली की एखाद्या कार्यक्रमामध्ये सामील व्हा. मला वाटतं मी 1-2 कार्यक्रमामध्ये सामील झालेलो आहे आणि एक व्याख्यान पण दिलेलं आहे. नियोजित कामामुळे काही वेळेला बऱ्याच वेळेला मी ऐकलेलं आहे. या तुमच्या सर्वांच्याच या कार्याबद्दल मी नावं कोणाची घेत नाही, परंतु सगळेच तुम्ही अत्यंत कसोशीने आणि अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहात. मला फार काही वेळेला खूप गहिवरून येतं ज्या वेळेला तुम्ही त्या मीटवरती आभाराचा कार्यक्रम करता किंवा कोणी बोलत असतात, ते इतके भावनाविवश होऊन सुंदर बोलतात. मी ते ऐकलेलं आहे. बऱ्याच वेळेला मी अधूनमधून त्या कार्यक्रमात सामील असतो. वेळ मिळाला, एकदा रात्रीचं प्रवचन झालं आणि प्रवासाला निघालो परतीच्या की बऱ्याच वेळेला तो कार्यक्रम मी ऐकलेला आहे. मित्रांनो, काहीही असू द्यात, जेव्हा खरं तर आतापर्यंतचा इतिहास हा वेड्यांनीच घडवलेला आहे. ज्याला चांगल्या कामाचं वेड लागतं त्याला वेडा म्हटलं जातं आणि तुम्ही सगळेच जण निलाखस वेडे आहात आणि वेड्यामध्येच हे कार्य होऊ शकतं. हाच वेडेपणा सिद्धार्थाला लागला होता जेव्हा त्याला त्याच्या डोळ्यासमोर प्राण्यांची आहुती देताना दिसत होतं, जेव्हा त्याला त्याच्या डोळ्यासमोर धार्मिक अंगाच्या माध्यमातून समाजाला लुबाडण्याची प्रवृत्ती दिसत होती, जेव्हा जिवंत प्राण्याला, मग ते अश्वमेध यज्ञ असेल, गोमेध यज्ञ असेल, सर्वमेध यज्ञ असेल, गाईचा असेल, घोड्याचा असेल, बैलाचा असेल आणि सर्वमध्ये माणसाचा असेल, माणसाचा यज्ञ होत होता. या सगळ्या यज्ञामध्ये जेव्हा प्राणी मारले जात होते आणि ब्राह्मण ते खात होते धर्माच्या नावाखाली, सिद्धार्थ हे पाहत होता म्हणून तो अस्वस्थ होता. सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण त्यानं धर्माच्या नावाखाली माणसाचं सगळ्या बाजूनं शोषण होतंय हे तो पाहत होता म्हणून तो अस्वस्थ होता. सिद्धार्थ अस्वस्थ होता कारण इथे माणसाला माणसाची वागणूक दिली जात नव्हती म्हणून तो अस्वस्थ होता. ते अस्वस्थपणाचं वेड 2500 वर्षानंतर भीमराव नावाच्या मुलाला अस्वस्थपणा आला जेव्हा तो पाहत होता
की आम्ही माणसासारखी माणसं असून सुद्धा आम्हाला माणसात घेतलं जात नाही. म्हणून भीमराव अस्वस्थ होता. तो पाहत होता माझ्या डोक्याचे केस कापली जात नाही म्हणून तो अस्वस्थ होता. तो पाहत होता मेलेल्याचं जनावराचं मांस माझ्या समाजाला खावं लागतंय म्हणून तो अस्वस्थ होता. तो अस्वस्थ होता निसर्गानं दिलेल्या पाण्यावर सुद्धा मला अधिकार नाही, तो अस्वस्थ होता. आणि या दोघांच्या अस्वस्थताच्या माध्यमातून या आशिया खंडामध्ये प्रचंड मोठी क्रांती निर्माण झाली, जी बुद्धानं क्रांती केली. आणि बुद्धाच्या नंतर 2500 वर्षानंतर ज्या महामानवानं मोठी क्रांती केली त्या क्रांतीचं नाव आहे धम्म, त्या क्रांतीचं नाव आहे संविधान आणि त्या क्रांतीचं नाव आहे मनुस्मृतिदहन. या 3 क्रांत्या आमच्या आयुष्यामध्ये अत्यंत मोलाच्या झाल्या आणि त्या क्रांत्यांची आठवण ठेवून तुम्ही सगळेजणांनी जे काम केलं आहे त्याला मी खरंच सॅल्यूट करतो. नमो बुद्धाय, जय भीम. वेळा कुणाला म्हणतात आणि खरंच वेळ लागलेली लोकच एवढा वेळाने गुरफटून कामं करतात, म्हणूनच ते यशाचं अतिउत्तुंग शिखर गाठतात. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आदरणीय सरांना, सर मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत आणि खूप चांगलं प्रबोधन करतात. सरांना विनंती कर. मानवाच्या दुःखमुक्तीचा ध्यास आणि देवाज्यांनी आयुष्यभर समर्पित होऊन पेरला, पचवला आणि पेरला त्या महाकरुणी गौतम बुद्धाच्या कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. संविधानात्मक क्रांती ज्यांनी या देशात घडवून आणली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वालाही मी विनम्र अभिवादन करतो. सर्व महामाता आणि महापुरुष यांना वंदन करतो. भारतीय स्वातंत्र्य, भारतीय संविधान आणि भारतीय तिरंगा यांनाही मी विनम्र प्रणाम करतो. या संविधान जागृती आणि देशाची प्रगती या टायटलखाली 3ऱ्या साहित्य संमेलनामध्ये संविधानाचा एक संदर्भ अटळपणे जोडला गेलेला आहे आणि या संमेलनाच्या संदर्भात 3-4 संस्था एकत्र येऊन हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, बहुजन हिताय बहुजन सुखाय, नंतर द्वारकामाई महिला बाल विकास, मागासवर्गीय विकास संस्था आणि आमचे समीक्षा फाउंडेशन अशा विविध संस्थांच्या मार्फत या साहित्य संमेलनाचं प्रयोजन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. ज्यांचा वाढदिवस कालच झाला आणि त्यांच्या वाढदिवसाचा आनंद सगळ्यांनी व्यक्त केला, तो लहान मूर्ती आणि अगाध कीर्ती अशा स्वरूपाचा अत्यंत निष्ठेनं काम करणारा वेडा मुलगा सन्माननीय मुकेश गायकवाड, बुद्ध धम्माचं या ग्रंथाचं, बाबासाहेबांच्या ग्रंथाचं काव्यात्मक ज्यांनी अनुवाद केलेला, रचना केलेली आहे आणि या सगळ्या उपक्रमामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, सर्व अर्थानं कौटुंबिक पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक स्तरावरती ज्यांचं योगदान निर्णायक स्वरूपाचं आहे, अशा शारदाताई लोंढे, डॉक्टर पिया गायकवाड आणि सरलाताई, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या सन्मान्य आणि आदरणीय अध्यक्षा विमलताई गायकवाड, त्याचबरोबर आमचे स्नेही राजन नायर, प्राध्यापक बागुल सर, ज्यांनी अत्यंत थोड्या वेळामध्ये 2 का 3 मिनिटामध्ये 3 क्रांतीचा सूत्र अत्यंत सुंदरपणानं गुंफलं आणि त्याचा संबंध इतिहास, जवळजवळ 3000 वर्षाचा इतिहास
त्या 3 सूत्रामध्ये बागुल सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने मांडला. ते प्राध्यापक बागुल सर आंबेडकरी चळवळीतले एक निष्णात विद्वान. मी त्यांना आंबेडकरांच्या नंतरचा सुंदर योग्य अशा प्रकारचा मान्यवर विद्वान भाष्यकार म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते डॉक्टर D.T. गायकवाड. प्रकाश गायकवाड ज्यांनी सुंदर गीत सादर केलं. त्याचबरोबर सुरेखाताईंनी सुंदर संचलन केलेलं आहे. आणि सर्व मान्यवर, मंचावरचे सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या मान्यवरामध्ये आमचे कविमित्र हर्षानंद सोनवणे यांचा एक सर्वच उपक्रमामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. त्यामध्ये सर्व कार्यकर्ते महत्त्वाचे, त्यामध्ये विशेषतः भगिनी वर्गाचा मोठा वाटा मला या संमेलनाच्या संदर्भात नियोजनात दिसतो. 1000 वर्षाच्या संदर्भात 1000 भाषणं संविधानाच्या संदर्भात पुष्प गुंफून देण्याचा प्रयत्न 3 ते 4 वर्षात करणं ही साधी तपश्चर्या नाही. आणि जो विषय दुर्लक्षित आहे, जो अत्यंत ज्वलंत आहे पण तो दुर्लक्षित आहे, अशा दुर्लक्षित विषयाला सर्वार्थाचा अभ्यासपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आभासी पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे केला. त्याची सुरुवात आमच्या मुकेशने केली, शारदाताईने केली, विमलताईने केली, प्रियाताईने केली. उरलेली जी मंडळी आहेत, जे सोडून गेले ते सोडून गेले, आले तर आमच्यासोबत, नाहीतर एकला चलोरच्या भूमिकेतून ही निष्ठावंत अशा प्रकारची संविधान निष्ठा ज्यांनी या ठिकाणी सादर केली त्याचं मी अत्यंत अभिनंदन करतो. आपल्या 15-16 लोकांच्या ग्रुपचं आणि त्याला येणाऱ्या नंतरच्या सगळ्या मान्यवरांचं मी अत्यंत अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. कारण संविधानाचा जागर एवढा कोणीच केला नाही, एवढा आपण निश्चित केलेला आहे. मला आठवतं लखानदूर भंडारा जिल्हा, लखानदूर तालुका, अनिल कणेकर म्हणून तिथे एक प्राध्यापक आहेत, आंबेडकरी चळवळीचा निष्ठावंत पाईक. यांनी जवळजवळ 2016 साली 15-16 संमेलनं संविधान संमेलन ते घेतात, दरवर्षी घेतात. आणि त्यावेळेस त्याला 16 वर्ष झाली होती, मी त्याला उद्घाटनाला गेलो होतो. आता पुन्हा जास्त झाले असतील. ते अनिल, नंतर अनंत भवरे नाशिकचे, यांनी तर संबंध यात्राच काढली होती, संविधान पदयात्रा काढलेली होती. आणि या संबंध पातळीवरती विचार करताना अनेक प्रयत्न मला महत्त्वाचे वाटतात. पुण्यामधला आपला विठ्ठल गायकवाड, रमाई पुत्र, हा एक वेडा माणूस आहे. त्यांनी संविधान रत्न नावाचा पुरस्कार दरवर्षी तो देतो आहे, त्याच्या संस्थेतर्फे दिला जातो. दुसरी गोष्ट, भोर तालुक्याचा प्राध्यापक रोहिदास जाधव, हाही एक अत्यंत निष्ठावंत आणि एकनिष्ठ अशा प्रकारचा संविधान कार्यकर्ता. गावागावात जाऊन संविधानमय गाव करणं ही भूमिका रोहिदासनं सबंध सवर्ण दलित सर्व समाजाच्या लोकांना एकत्र करून त्यांनी हा प्रयोग सुंदर पद्धतीनं गेली 10 वर्ष तो करतो आहे. आणि ही संबंध संविधानाची निष्ठा आणि सेवा रोहिदासनं सुद्धा जागृत ठेवलेली आहे. नंतर सुभाष वारे समाजवादी विचाराचे ग्रस्त आहेत, त्यांनी संविधानाची पुस्तिका वाटून संविधानाचा जागर ठेवलेला आहे. अनेकांचे अनेक प्रयत्न आहेत. शिवदास मजदे नाशिकचे, तेही यामध्ये सामील आहेत. अनंत भवरेच्या सोबत ते असतात. आणि म्हणून या सर्वच मंडळींच्या प्रती मी ऋणी आहे. कारण भारतीय जनतेला संविधानाचा उपदेश करून, संविधानाचं अंतरंग समजावून सांगून जागरण करण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी केला. आता सगळ्यात शेवटी तुमची संघटना ही जे संविधान जागृती आणि देशाची प्रगती, त्याचबरोबर हे संविधान विश्लेषण समिती, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही संस्था किंवा द्वारकामाई महिला अशा प्रकारच्या संस्था आणि आमच्या गायकवाडांचं समीक्षा फाउंडेशन, ही या संस्था या आंदोलनामध्ये, हे आंदोलन आहे जागरणाचं आंदोलन. हे कुणाला आपल्याला मारायचं नाही, तोडायचं नाही, पण तो जोडायचा आहे, माणूस जोडण्याचं आंदोलन. बाबासाहेबांनी जे शब्द पेरला, भारताच्या काळजात पेरलेला शब्द म्हणजे संविधान.
आणि ही भूमिका बाबासाहेबांनी निष्ठेनं बजावलेली आहे. बाबासाहेबांचा पूर्ण विचार समाजवादी विचार, धर्मनिरपेक्ष विचार हा त्याच्यात संविधानामध्ये आलेला आहे. बाबासाहेब राज्य समाजवादी, तो समाजवाद सूत्ररूपानं या संविधानामध्ये आलेला आहे. तुम्ही तर सर्वजण प्रत्येक कलमाचं 15, 16, 41, 395 अशा सर्व कलमांचा अभ्यासपूर्वक करून हजारो कार्यकर्ते आपण बोलावून, प्राध्यापक बोलवून त्यांनाही कामाला लावलं आणि आपण त्यांच्याकडून सुंदर पवित्र काम करून घेतलेलं आहे. आणि म्हणून या पवित्र कार्याबद्दल तुम्हा सर्वांचं जेवढं अभिनंदन करावं, जेवढे आभार मानावेत, मी एक भारताचा नागरिक म्हणून, छोटासा नागरिक म्हणून मला निश्चितपणे याचं मूल्य आणि महत्त्व कळतं आणि त्या कळतेपणापोटीच मी निश्चितपणे आपले आभार मानतो, आपलं ऋण व्यक्त करतो. मित्रहो, भारतीय संविधानामध्ये मुख्य जी गोष्ट आहे ती सेक्युलर भूमिका आहे. भारतीय समाजाला धर्म आहे पण संविधानाला धर्म नाही. एक वेगळं वैशिष्ट्य आहे. संबंध समाज धार्मिक आहे आणि संविधान मात्र निधर्मी आहे. अशा निधर्मी संविधानाला आता समाज बदलायचा का संविधान बदलायचं? संविधान बदललं जाणार नाही निश्चित. मग कोण बदललं पाहिजे? हिंदू समाज, बौद्ध समाज, इस्लाम समाज, शीख समाज, ख्रिश्चन समाज, जैन समाज या सर्व समाजांनी धार्मिक अहंता, धार्मिक आपल्या अस्मिता कमी कराव्यात आणि सेक्युलर भूमिकेनं जगावं. जगा आणि जगू द्या हा जो महावीराचा सिद्धांत आहे तो संविधानामध्ये बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे. जगण्याची आणि जगवण्याची दोघांची समंजसपणाची भूमिका ही संबंध संविधानानं स्वीकारतं आणि भारतीयांना तशीच ती सवय लावतं, ती शपथ घ्यायला लावतं. आपण सगळ्या रेकॉर्डिंगचं गाणं, मी संविधानाचं पूर्ण गाणं एका चालीवरती, विशिष्ट रिदमवरती, ताल आणि सुरामध्ये मी पहिल्यांदा या ठिकाणी या बौद्ध विहारमध्ये ते गाणं ऐकलं. मला खूप ऊर भरून आला. संविधानाचं गाणं कुठेच ऐकलं नाही मी. या ठिकाणी आपण सर्व अत्यंत भाग्यवान आहात, अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचे शिलेदार आहात की संविधानाचं हे संबंध गीत आपण सादर करतात. भारतीय संविधान हे कुण्या देवाला अर्पण केलेलं नाही, धर्माला अर्पण केलेलं नाही, कुण्या देशाला सुद्धा अर्पण केलेलं नाही. आपणच आपल्याप्रती 40 कोटी जनता त्यावेळेशी, आजचे 140 कोटी अशा सर्व जनतेला अर्पण केलेलं संविधान म्हणजे बाबासाहेबांचं संविधान. म्हणजे हे 140 कोटी लोकांच्या भावभावना आणि त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब त्या संविधानामध्ये आहे. ते संविधान मूलतः समाजवादी आहे. मागेल त्याला काम आणि कामाप्रमाणे दाम म्हणजे समाजवाद. अशा प्रकारची ही समाजवादी भूमिका ही विवेकानंदानं सुद्धा समाजवादी भूमिका घेतली. गांधीचा समाजवाद गांधीयन आहे. SM जोशी आणि लोहियांचा समाजवाद आहे. बाबासाहेबांचा समाजवाद आहे. सर्व समाजवादी विचाराच्या या संबंध पर्वाना आणि या सर्व समूहांना जोडणारी अशा प्रकारची एक भूमिका संविधानाच्या संदर्भातली आहे. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष संविधान आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म सगळे समान असल्याची भूमिका. धर्म आज समान आहेत पण धर्माची अहंता कमी करत करत नंतर निधर्मी अशा प्रकारची सेक्युलरिझमच्या स्टेजेस आहेत. एकाच शब्दाच्या 3-4 अर्थ नाहीत. धर्मनिरपेक्षता, धर्मविरोध, निधर्मी धर्म आणि सर्वधर्म समभाव हे एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ नव्हेत. या सेक्युलरिझमच्या अवस्था आहेत. सुरुवातीला सर्वधर्म समभाव, नंतर धर्माचा विरोध, नंतर निधर्मी, नंतर सेक्युलर भूमिका आणि धर्माचा विलय आणि मग येवाद जो बुद्धाला मान्य आहे त्या येवादापर्यंत सेक्युलरिझमची संबंध ही लिंक जाते. आणि या अर्थानं सेक्युलरची भूमिका संविधानानं स्वीकारली आहे. आणि म्हणून 40 कोटी लोकांच्या त्यावेळेस निर्माण केलेले संविधान 140 कोटी लोकांच्या आज आशा आकांक्षेचं प्रतिबिंब त्याच्यात पडलेलं आहे. बहुसंख्य हिंदू धर्म, जवळजवळ 20-22 कोटीचा इस्लाम, 2-4 कोटीचा ख्रिश्चन, 14-15 कोटीचे बुद्ध आणि 1-2 कोटीचे जैन अशा या लोकसंख्येच्या समुदायांना भारताच्या नकाशामध्ये एकत्र राहायचं आहे. फक्त एकत्र राहायचं नाही, एकात्म होऊन राहायचं आहे.
एकात्म कसं राहायचं आता हा प्रश्न आहे, मोठा आहे. एक तर गळ्यात गळा घालून राहावं लागेल, नाहीतर गळे कापून राहावं लागेल. गळे कापायची परवानगी संविधान देत नाही, बुद्ध धम्म देत नाही. आणि म्हणून संविधानात्मक बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा अहिंसक विचार आहे. जी महात्मा तुमच्या आपल्या महावीराची विचार आहे, गांधीची अहिंसा आहे, बुद्धाची अहिंसा आहे. अशा प्रकारच्या अहिंसात्मक मार्गानं या देशामध्ये संविधानाची रुजवात होते आहे. आणि म्हणून या संबंध संविधानाचं मूल्य आणि महत्त्व समजून घेत असताना आता आपल्याला आक्रमक हिंदू धर्म निर्माण झालेला आहे, नवं हिंदुत्व आता निर्माण झालेलं आहे. अशा काळामध्ये आपण कशा पद्धतीने त्याला प्रतिकार करणार, आक्रमक हिंदुत्ववादाला कसं तोंड देणार, एका छोट्या धर्मानं धर्मसंख्येनं मोठ्या आक्रमक अशा प्रकारच्या लोकसंख्येला कसं तोंड द्यायचं, हा तो महत्त्वाचा प्रश्न आहे. धर्म विसरून वागायचं म्हणलं तर मग ते गुंडाळून ठेवतील. बहुसंख्याक धर्म, मोठा धर्म हा छोट्या धर्माला गिळून टाकतो, संपवून टाकतो. आपलं अस्तित्व तर कायम ठेवायचं आहे, कारण आपला धम्म हा शांततावादी आहे, मानवतावादी आहे, पवित्र धम्म आहे, करुणावादी आहे, पंचशीलाला महत्त्व देतो. आणि म्हणून बुद्धिझम हा शिल्लक राहिलाच पाहिजे. बहुसंख्य अशा प्रकारच्या हिंदूंना तोंड कसं द्यायचं, पण बहुसंख्य अशा प्रकारच्या हिंदूंना तोंड देताना आपणही आक्रमक व्हावं असं बुद्धांना किंवा संविधानाला वाटत नाही. कोणत्याही धर्मानं आक्रमकता सोडली पाहिजे. या भूमिकेतून धर्माची भूमिका ही अत्यंत मवाळ असावी. धर्म हे उपासनेचं, प्रत्येकाच्या श्रद्धेचं ते साधन आहे. म्हणून आक्रमकतेला समंजसपणानं, शांतपणानं समजून घेऊन आणि समजावून सांगून आपण जगलं पाहिजे. मग इस्लाम आणि बौद्ध आणि ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदू हे आडबे उभे जे संघर्ष आहेत आणि विसंवादाचे जे संदर्भ आहेत, यासाठी पहिलं बुद्ध विहारामध्ये जाऊन आपापली संघटना करणं, शांततेचा मार्ग अधोरेखित करणं, करुणा आणि शीलाची संबंध शिकवण देणं आणि शिकवण घेणं. पण बौद्धापुरती ही शिकवण मर्यादित ठेवून चालणार नाही. पंचशील आणि संबंध बुद्धाची धर्माची शिकवण चोरी करू नये, व्यभिचार करू नये, दारू पिऊ नये, ही शिकवण तर सगळ्या समाजाला पाहिजे आहे. फक्त बौद्ध धर्माची लोक शीलवंत राहून चालणार नाही. हिंदूंनी चोरी करता कामा नये, मुसलमानांनी व्यभिचार करता कामा नये. म्हणून सगळ्या भारतीयांना संविधान साक्षरता करण्याची गरज आहे. बौद्ध धर्म ते स्वीकारणार नाहीत, म्हणून त्यांना शिकवायला जायची गरज नाही. पण संविधानाच्या बाबतीमध्ये प्रत्येक धर्माचा माणूस टच्ची आहे, संविधानाबद्दल आदर आहे. पण मला तर आज चित्र महाराष्ट्रात आणि देशात असं दिसतं, फक्त आंबेडकरी चळवळच संविधानाशी अधिक इमानदार आहे. बाकीचे सगळे लोक तितके इमानदार मला दिसत नाहीत. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, तिथल्या मशिदीमध्ये, मंदिरामध्ये कुठेही संविधान शिकवलं जात नाही, संविधानाचं वाटप केलं जात नाही. ही संविधानाशी बेईमानी, जे राष्ट्राशी बेईमानी आहे, या तिरंगा झेंड्याशी बेईमानी आहे, ही बेईमानी दुसऱ्या धर्माला परवडणार नाही. आणि म्हणून सर्व धर्माचं प्रबोधन करणं, जागरण करणं हे आज आवश्यक आहे. आपण सर्व कलमांचा अर्थ तर समजून घेतलाच पाहिजे, कारण त्या कलमाशी शिक्षा जोडलेली आहे. आणि शिक्षा जर होऊ द्यायची नसेल, बिना गुन्हेगारीचा समाज निर्माण करायचा असेल, तर पंचशीलाचं तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे. पंचशील अंतर्गत देशीय आशयासाठी महत्त्वाचं आहेच, पण बाहेरच्या देशासाठी सुद्धा पंचशील शांततेनं जगणं, जगा आणि जगू द्या म्हणणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून महावीर आणि बुद्ध याची बेरीज व्हायला पाहिजे. हे अवैदिक पंथ असले तरी या महान अशा प्रकारच्या तत्त्ववेत्यांनी त्या सगळ्यांची बेरीज बाबासाहेबांनी संविधानामध्ये केली आहे. बाबासाहेबांना हिंदू धर्म मान्य नव्हता आणि म्हणून बुद्धांना त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. ते धर्मांतर आवश्यकच होतं, ते तर जनावराची दुःख कोण पोसत बसेल, जनावरासारखं जगणं कोण कसं पसंत करेल. हाडामासाचा माणूस, तो माणूस असताना त्याला पाणी वरून वाढायचे, त्याला विटाळ मानायचे, सावलीला विटाळ मानायचे, गळ्यामध्ये मडकं बांधायचे, विशीमध्ये यायची बंधन असायचं.
सकाळ संध्याकाळपर्यंत विशीची दारं बंद व्हायची, ज्ञानाची दारं बंद, भाकरीची दारं बंद, माणूस म्हणून जगण्याची दारं बंद, त्याला अलंकार घालायला बंदी, त्याला नवे कपडे घालायला बंदी. हा कुठला ही का संस्कृती असते का? ही अशी विकृती पोसणारी संस्कृती, धर्माच्या नावावर अधर्माची पेरणी हजारो वर्षापासून चालत आली. कुत्र्या मांजराला चांदीच्या वाटीत दूध पाजणारा हिंदू धर्म, हा हिंदू धर्माच्या श्रेष्ठतेचे कसे गोडवे गातो मला अजूनही कळत नाही. हिंदूच्या स्त्रियावरती प्रचंड बंधनं घातली, मनुस्मृतीची बंधनं आज आपल्याला पुन्हा सांगायची मी गरज नाही, ती आपल्याला पूर्ण माहीत आहेत. मनुस्मृती का जाळली, त्याची कारणं कोणती? स्त्री आणि शूद्रांना कमी लेखणारी मनुस्मृती, अन्याय करणारी मनुस्मृती, ती जाळणं आवश्यकच होतं. नाहीतर पुस्तकाचा प्रेमी असणारा, ग्रंथप्रेमी असणारे बाबासाहेब मनुस्मृती कशी जाळतील? ती अज्ञानाची स्मृती आहे, ती बेकायदा स्मृती आहे. आणि म्हणून मानवतेचा कायदा लागण्याच्या दृष्टीनं, नैसर्गिक अधिकार प्रत्येकाचे मिळण्याच्या दृष्टीनं बाबासाहेबांनी ही नवीन संविधान अशा प्रकारची आपल्याला दिली की ज्या संविधानामध्ये सगळ्यांच्या आशा आकांक्षा फलद्रूप होतात. आणि म्हणून बाबासाहेबांची ही कृती प्रत्येक भारतीयानं आपल्या कपाळाला त्यांचं बाबासाहेबांचं पाय लावून आयुष्यभर जगावं अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची कामगिरी बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांचं हे संविधानात्मक कर्तृत्व, हे संविधान समाजवादी आहे, सेक्युलर आहे आणि म्हणूनच ते संबंध जगाला व्यापणारं आहे. ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्ये जो विश्वात्मकता आहे, विश्वात्मक जाणीव आहे, ज्याचा विचार ज्ञानेश्वराने पेरला, संबंध विश्वचे माझे घर म्हणणारा संबंध संत साहित्य बाबासाहेबांनी त्यांच्या बहिष्कृत भारतामध्ये ज्ञानेश्वराची उभी छापली आहे. तुकारामाचे अभंग छापलेले आहेत, कबीराचा त्यांनी संदर्भ घेतला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या संतांची आणि बाबासाहेबांची नाळ जुळलेली होती. ते अनेकांचा, रानड्यांचा त्यांनी गौरव केला पुण्यामध्ये भाषणं देऊन. त्यांना ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण चुकीचा वाटतो, ब्राह्मणी व्यवस्था त्यांना चुकीची वाटते. फुल्यांनी चुकीची ठरवली, बाबासाहेब चुकीची ठरवलं, पण ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आमचा मित्र असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला ज्यावेळेस जेधे आणि जवळकर या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी बाबासाहेबांना अट घातली की तुम्ही एकही ब्राह्मण घेऊ नका, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, बाबासाहेबांनी नम्रपणे पण ठामपणे सांगितलं की ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आमचा मित्र आहे. म्हणून सुरबा राणा टिपणीस ब्राह्मणग्रस्त त्यांच्या सोबतीला आहेत. म्हणून अत्रे त्यांच्याबरोबर याला अनेक सहस्रबुद्धे त्यांच्या संबंध, अनेक त्यांचे शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये ब्राह्मण अत्र्यांनी त्यांचं चित्र्यांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. अनेक ब्राह्मण सहकारी होते. म बी चिटणीस हे शेवटचे CKP ब्राह्मण ते त्यांच्यासोबत होते. जे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण हा जसा विरोधक आहे तसा ब्राह्मण्यग्रस्त मराठा हाही बाबासाहेबांनी नाकारला. ब्राह्मण्यग्रस्त दलित हा सुद्धा बाबासाहेबांनी नाकारला. ही बाबासाहेबांची ब्राह्मण्याची जी कल्पना आहे ती भयंकर अत्यंत महत्त्वाची वाटते मला. आणि म्हणून दलितामध्येही ब्राह्मण असू शकतो, मराठ्यामध्ये बहुजनामध्ये सुद्धा ब्राह्मण्य असू शकतं, आणि ब्राह्मणामध्ये तर असतंच असतं. ते वजा करून जे पुरतात ते निखळ माणूस पण ते बाबा स्वीकारतात. आणि या निखळ माणसांचा समाज संस्कृती त्यांना बाबासाहेबांना या देशात निर्माण करायची होती. आणि या देशासारखेच संबंध विश्व निर्माण व्हावं म्हणून बाबासाहेब रानड्यांचा गौरव करतात. बाबासाहेब गोपाळ हरी देशमुख या ब्राह्मण लेखकाचे शतपत्र छापतात त्यांच्या ह्याच्यामध्ये मासिकामध्ये. बाबासाहेबांनी अनेक लोकांशी संवाद केला आहे. RPIच्या आराखडा तयार करताना SM जोशीला बाबासाहेबांनी पत्र लिहिलेलं आहे. नंतर मृत्यू झाला लगेच. SM जोशी त्यांच्या पक्षात यावेत अशी त्यांची इच्छा होती. जे बाबासाहेब जातीच्या संदर्भात असं सोहळेओळपणा करत नाहीत, निखळ माणूस पण हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आणि बाबासाहेबांना एका जातीमध्ये एका धर्मामध्ये बसवणं हे योग्य नाही. संविधानात्मक बाबासाहेब हे सर्वश्रेष्ठ आहेत. आणि या बाबासाहेबांना त्यांचा जय जयकार करण्यामध्ये कुण्याही माणसाला काही लाज वाटण्याचं कारण नाही, उलट तो अभिमानाचा विषय वाटला पाहिजे. अशा बाबासाहेबांच्या संदर्भात सामाजिक क्रांतीवरती लाखो पुस्तकं आले. त्यांच्या समाज क्रांतिकारक बाबासाहेब, सामाजिक जाणीवा निर्माण करणारे बाबासाहेब, त्यांच्या धर्मांतराच्या संदर्भातले बाबासाहेब,
महाड सत्याग्रहावरती अनेक पुस्तकं आली, पण बाबासाहेबांचं हे रूप जे आहे ते जलनीती ते बाबासाहेबांची कशी होती, त्या जलनीतीवरती शेतकरी सगळा उभा राहतो. अनेक धरणांची निर्मिती त्यांनी बाबासाहेबांनी कागदोपत्री तयार केलेली आहे. भाकरा नांदगलच्या धरणाची मुळं ही बाबासाहेबांच्या त्या आराखड्यामध्ये आहेत. आणि म्हणून ही अत्यंत जल आयोगाचे प्रमुख असताना बाबासाहेबांनी संबंध भारताच्या नदीजोड प्रकल्पाचा विचार केलेला आहे. हे बाबासाहेब दुर्लक्षित आजही आहेत. सर्व लोकांपर्यंत बाबासाहेब पोहोचले नाहीत. सुखदेव थोरातांनी इंग्रजीमध्ये लिहिलं बाबासाहेबांची जलनीती, आणि नंतर हा पट्टा एक निघाला आंबेडकरी चळवळीतला एकमेव डॉक्टर DT गायकवाड, की त्यांनी मराठीमध्ये पुस्तक आणली. बरोबर 5-6 पुस्तकं मी पहिले ते वाचलेत, आणि आता हे पुस्तक नवीन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जल संसनात बीज भाषणे, हे अत्यंत मूलभूत असा प्रकार. याला जात नसते. आता पाण्याला कुठं जात आहे? सवर्ण माणसाला जात आहे, तो सवर्ण म्हणतो, दलित म्हणतो, कुणबी म्हणतो, ब्राह्मण म्हणतो, धनगर म्हणतो, माळी म्हणतो. पण पाणी असं ब्राह्मणाचं वेगळं धनगराचं वेगळं असं नसतं. आणि ते शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. पाण्याचं दुर्भिक्ष आज पुढले 3रं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल म्हणतात. बाटलीवर पाण्यासाठी मारामाऱ्या होतील. त्या पाण्याचं नियोजन वर्षामध्ये जे पाणी पडतं पावसाचं ते समुद्राला निघून जातं. ते साठवून त्याचं जलसिंचन तयार करणं आणि ते संबंध शेतीला उपयोगात आणणं, प्यायला पाणी निर्माण करणं. अनेक गावं भुकेजलेली आहेत, तहानलेली आहेत. या तहानलेल्या गावांना पाणी देण्याचं काम या बाबासाहेबांच्या विचारातून घडतं. बाबासाहेबांची समाजक्रांती, बाबासाहेबांची धम्मक्रांती जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महत्त्वाची बाबासाहेबांची जलक्रांती आहे. आणि हा विचार या पुस्तकात आमच्या मित्रांनी गायकवाडांनी मांडलेला आहे. मित्र हो, बाबासाहेबांचे 3 गुरु महात्मा फुले, कबीर आणि शाहू महाराज, बुद्ध, या संबंध बुद्धाच्या पातळीवरती विचार करताना बाबासाहेबांच्या अगोदर महात्मा फुले आहेत. महात्मा फुलेंनी सामाजिक क्रांती नक्की केली. 2000 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्राह्मणशाहीला चॅलेंज देणारा पहिला माणूस म्हणजे बहुजन समाजातला, माळी समाजातला पहिला माणूस महात्मा फुले आहेत. दीनदलितांचे प्रश्न सोडवणं, शाळा काढणं, त्यांच्या अन्याय त्यांचा दूर करणं, ब्राह्मणाचं कसब लिहणं, त्याने गुलामगिरीचा संबंध पर्दाफाश करणं, ब्राह्मणशाहीचे संबंध गौड बेंगाल शोधून काढणं, त्याचा पंचनामा करणं, हे संबंध महात्मा फुल्यांनी केलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. हा धर्म फुल्यांनी स्थापन केला. ते हिंदू धर्मापासून बाजूला निघालेत. त्याने धर्मांतर केलेले पण धर्म स्थापन केला. हा सार्वजनिक सत्यधर्माचा मुख्य निर्मिक हा त्याचा हेतू आहे, निर्मिक त्याचा मूळ आहे आणि तोच बाबासाहेबांना जड जातो आहे. बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु मानलं पण त्यांचा निर्मिक स्वीकारला नाही. कारण निर्मिक म्हणजे देवच, ईश्वर, आणि 33 कोटी देव होते त्या हिंदू धर्मामध्ये. एकही देव माईचा लाल आला नाही दलितांच्या डोळ्यातलं पाणी पुसायला. तू उपाशी आहेस का, तू ताणलेला आहेस का, तुझ्या अंगावर कपडे नाहीत, तू 12 महिने बाहेर राहतोस, तुला काही दुखलं खुपलं का, हे म्हणण्यासाठी एकाही देवानं चौकशी केली नाही. अशा प्रकारचे निर्दय जर देव असतील तर 33 कोटी देवांच्या पेक्षा या देवाच्या कल्पनेकडे बाबासाहेब कशाला जातील. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे वर्तुळ भेदलं, ईश्वर या कल्पनेचं वर्तुळ भेदून टाकलं आणि मग बाबासाहेब बुद्धाला शरण गेले. कारण बुद्ध कुणालाही शरण जा म्हणून सांगत नाही. बुद्ध बुद्धिवादी म्हणून बुद्धाला बाबासाहेब शरण गेले आणि या बुद्ध धम्माचा त्यांनी स्वीकार केला. धम्माचा स्वीकार केला पण गुरु म्हणून कबीराला त्यांनी मान्यता दिली. दुसरी गोष्ट बुद्धाला त्यांनी मान्यता दिली. आता गायकवाडांनी हा प्रश्न हे केला आहे. दत्तात्रय गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत कबीर, गुरु संत कबीर आहे त्याच्याबद्दल वाद नाही, पण कबीर हा बुद्धाच्या प्रकाशात काही भूमिका मांडतो का? आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर आणि कबीर याच्यात काही साम्य दिसतं का? बुद्ध आणि आंबेडकरामध्ये, बुद्ध आणि कबीरामध्ये काही साम्य दिसतं का? याच्यामध्ये अत्यंत मूलभूत साम्य, साधर्म्याच्या जागा डॉक्टर गायकवाडांनी
या पुस्तकात सप्रमाण नोंदलेले आहेत. त्याचा निष्कर्ष मात्र कुणाला पटेल किंवा कुणाला न पटेल. कबीर हा बुद्धवादीच होता असा निष्कर्ष जर काढलेला ह्याच्यामध्ये आहे, तो सगळ्यांना पटेल असं मला वाटत नाही. कारण मूळ हिंदी बेल्टमधला हा कबीर आहे. तो देव मानत नाही, म्हणजे देव मानतो तो, पण निर्गुण निराकार मानतो. तो राम मानतो, पण अयोध्येतला राम मानत नाही. अयोध्येचा राम तो त्याला मान्य नाही. निर्गुण निराकार अशा प्रकार सगुण देवाची तो भक्ती करत नाही, पण ईश्वरी ही संकल्पना कबीर मानतो. आणि या मुद्द्यावरती बुद्धाचं आणि कबीराचं जमत नाही आणि बाबासाहेब आणि कबीर एकत्र येऊ शकत नाहीत. हा एवढा मतभेद सोडून अनेकांनी अनेक प्रकारचा कबीर उभा केलेला आहे. बाळासाहेब सोरडे तुमच्याकडे भाषण दिलेलं आहे. त्यांनी याच धर्तीवरती कबीर मांडण्याचा प्रयत्न केला. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीमध्ये कबीराचे दोहे आलेले आहेत आणि अनेक प्रकारचे आता ते आपण हे संदर्भ लक्षात घ्या. मला हे पुस्तक का आवडलं, आपल्या डी.टी. गायकवाडांचा अभ्यास इतका सखोल आहे. त्यांनी रेफरन्स जे दिलेत ते अत्यंत चक्रावून टाकणारे आहेत. लक्ष्मण केदारी आहे, बबन लव्हात्रे, उत्तम कांबळे, माप मगुडकर, नंतर राजवाडे चंद्रावती, धनंजय कीर, मेश्राम, नंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे बरेच संदर्भ आहेत. मंगेश पाडगावकरांचा कबीर आहे. कोणी कोणी लिहिलं बघा. रामकिशोर शर्माचा कबीर आहे. हजारी प्रसाद द्विवेदीचा कबीर आहे. दिबा काटे यांचा कबीर आहे. विनिता महाजनी, शैला पेटकर, सुरंजे बाल अशा वेगवेगळ्या लेखकांनी कबीरावर प्रकाश टाकलेला आहे आणि प्रत्येकाने कबीराला खेचून घेतलेला आपल्याकडे. आपल्या भूमिकेतून कबीर. आता हजारी प्रसाद द्विवेदी हा काय बुद्धाच्या प्रकाशात कबीर पाहणार का? नाही, तो वेगळ्या पद्धतीनं पाहणार. आणि म्हणून गायकवाडांचा प्रयत्न बुद्धाच्या प्रकाशात कबीराला प्रोजेक्ट करण्याचा आहे. ओशो रजनीशांनी सुद्धा कबीरावर लिहिलेलं आहे. त्याचबरोबर काही इंग्रजीसुद्धा संदर्भ दिलेले आहेत. शंकरराव कबीर कप्पेगिरी हा लिंगायत समाजाचा माणूस आहे. बसवेश्वराला ते सोडू शकत नाहीत आणि बसवेश्वर देव मानतो आणि कबीर हे ईश्वर मानतो. तो लिंगातला देव मानतात आणि हे कबीर लिंग वगैरे काही नाही. प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक पंथातल्या लेखकांनी वेगवेगळ्या अँगलमध्ये कबीराची मांडणी केली आहे. आमच्या डॉक्टर गायकवाडांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं या पुस्तकाची पेरणी केलेली आहे. मित्रहो, कबीराचे दोहे काही फार महत्त्वाचे आहेत. डॉक्टर गायकवाडांनी 178 दोहे दिलेले आहेत. अत्यंत सिलेक्टेड महत्त्वाचा भाग आहे. ते दोह्यासाठी तरी आपण पुस्तक वाचावं आणि तुलना करावी जरूर. साधर्म्य बुद्धामध्ये आणि कबीरामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि कबीरामध्ये साधर्म्य आहे. साधर्म्याच्या जागा शोध. तुकाराम आणि कबीर साधर्म्याच्या जागा आहेत. बाबासाहेब आणि कबीर जागा आहेत. नाम आहे धर्मी नाही अधर्मी, म्हणजे धर्मी नाही आणि अधर्मी नाही. कबीर असा आहे गमतीचा. आता मग कसं म्हणणार? तो धर्मी नाही ना अधर्मी मग धम्म आपण काय सोडायला तयार आहोत का? आपण कबीर म्हणतो. नंतर अंधसो दर्पण वेद पुराण, म्हणजे आंधळ्या लोकाला आरसा दाखवल्यासारखा आहे. हे वेद आणि पुराण हे काही कामाचे नाही असं म्हणतो कबीर. तो हिंदूही नाही मुसलमानही नाही आणि दोघं भांडत होते मेल्यावर. जिवंतपणी दोघांनी छळलं. हिंदूंनी कबीराला छळलं, मुसलमानाने छळलं. ते जुलाहा जातीतले, ते विणकर जातीतले जन्माला आले होते. त्यांची आई काहीतरी मुसलमान होती आणि वडील काहीतरी वेगळे होते. त्याच्या धर्माबद्दलचा काही वाद आहे, लग्नाबद्दल वाद आहेत, मुलाबद्दल वाद आहेत, पत्नीबद्दल वाद आहेत आणि मृत्यूबद्दलही वाद आहेत. झोपडीमध्ये काहीतरी फुलं निघाली तिथे कबीर झाला. ह्याला काही अर्थ नाही. 3 थिअरी वेगवेगळे आहेत. ते सगळं सत्य मानायची गरज नाही. त्याचे दोहे मात्र अगदी फर्स्ट क्लास आहे. जात ना पूछो साधू की पूछ ले ज्ञान. साधूची जात विचारू नका, त्याचं ज्ञान विचारा. हा कबीर सत्यवादी कबीर आहे, निर्गुण निराकारवादी कबीर आहे. कल कहे सो आज कर, आज करे तो अब, पल में परले होगी बहुरी करेगा कब.
जर दगडामध्ये देव असेल तर मी तर डोंगर पूजेन. किती टिंगल टवाळी करतो तो, किती उपरोधिक बोलतो. कबीर असा क्रांतिकारक आहे. आणि म्हणून उत्तर भारतातल्या हिंदी बेल्टमध्ये या कवीचं भयंकर महत्त्व आहे. संत मेरेच्या अभंगामध्ये नामदेवावरती, मराठीतला नामदेव उत्तर भारतात गेला, त्याच्यावर कबीराचा प्रभाव आहे. अनेक कवीच्या लोकांवरती हा कबीराचा प्रभाव आहे. आणि म्हणून मीरा नामदेव याच्यावरती प्रभाव आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीमध्ये सुद्धा त्याचे दोहे आहेत. पाडगावकर, हजारी प्रसाद द्विवेदी, नंतर अग्रवाल, प्रभाकर माचवे, विनिता महाजनी, रजनीश, शंकर आपेगिरी अशा अनेक लेखकांनी कबीर जेवढं बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलं आहे तेवढंच कबीरावर सुद्धा लिहिलेलं आहे. इतका मोठा पॉप्युलर अशा प्रकारचा कबीर आहे. आणि तो कुठला याचा की त्याचा कोणाचाच नाही. तो हिंदू नाही ना धड मुस्लिम नाही. तो सत्यनिष्ठ आहे. बाबासाहेब सत्यवादी आहेत. बाबासाहेब संविधानवादी आहेत. अशा संविधानात्मक कर्तृत्व सिद्ध केलेल्या एका भारताची, नव्या देशाची, बलाढ्य राष्ट्राची राज्यघटना लिहून संबंध त्याला नव दिशा देण्याचं काम करणाऱ्या अत्यंत पुण्यशील बाबासाहेबांना अभिवादन करत असताना मला सार्थ अभिमान वाटतो. बाबासाहेब माझे वाटतात मला, कारण बाबासाहेबांमुळे हा देश एक राहिलेला आहे, एकात्म राहिलेला आहे. आणि पाकिस्तान शेजारचं मुस्लिम राष्ट्र आहे, तिथे इस्लामिक घटना निर्माण झाली, बॅरिस्टर जिनाने निर्माण केली. एका धार्मिक राष्ट्र झालं तर ते टिकत नाही. तिथं बोऱ्यावाजला दिवाळं निघालं पाकिस्तानचं. आपली लोकशाही अजूनही टिकून आहे. त्या लोकशाहीला धोके निर्माण झाले. नवीन भगवा त्याला धोका निर्माण झाला. भगवा रंगाचं संबंध गडद करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण या प्रयत्नातसुद्धा मूळ संविधान हलणार नाही. मूळ संविधानाचा गाभा हलणार नाही. आपल्यासारखे जाणकार जर लोक, जागरूक लोक जर समर्थपणे उभे राहिले तर मला वाटतं की या देशाच्या सार्वभौमत्वाला, तिरंगा झेंड्याला आणि संविधानाला थोडीही चिंता करण्याचं कारण नाही. आपल्यासारख्या अनेक जाणकार लोकांनी, जागरूक लोकांनी संविधानाचं पावित्र्य जपलं, संविधानाचा जागर 4 वर्ष केला. तुम्हा सर्वांना मी वंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. खूप खूप धन्यवाद सर. सरांचं जोरदार टाळ्यांनी धन्यवाद व्यक्त करूयात. खरं सरांचे विचार अतिशय महान आहेत आणि सरांना ऐकतच राहावं असं वाटत असतं. कारण सरांच्या वक्तृत्वातून मला जाणवलं की ध्येयवेडा माणूस कसा असावा. ध्येयवेडा माणसाबद्दल सरांनी अतिशय सुंदर सांगितलं आहे. आणि ह्या भारतीय संविधान अमृत महोत्सव संमेलनामध्ये एक सरांनी केलेलं जे अस्मरणीय एक क्षण असा मला जाणवत आहे. कारण सरांना ऐकल्यानंतर हा क्षण स्मरणात सदैव राहील. प्रत्येकाला आनंद देणारा हा क्षण आहे. प्रत्येकाच्या स्मरणात राहणारा हा क्षण आहे. सरांनी संविधानाचं स्वीकारण्याचं महत्त्व काय आहे आणि उद्देशिकाच्या गीताचं कौतुक सरांनी आज खऱ्या अर्थानं केलेलं आहे. आणि सरांना मी सांगू इच्छिते की उद्देशिकाच्या गीतामधलं गायन करण्याचं सगळी खरी कल्पना आदरणीय सुभाष सरांची आहे. आदरणीय सुभाष सरांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. खरंच सरांचे विचार ऐकल्यानंतर असं वाटत होतं संपूच नये, पण वेळेचे भान ठेवून आपण सरांचे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी सरांचे पुन्हा एकदा आभार मानूयात. सरांनी खूप सुंदर, मला खूप भावलेलं ते असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी आपण सर्वांनीच माथा ठेवायला पाहिजे. आणि ती गोष्ट त्यांनी ठणकावून सांगितली, ते मला खूप अभिमानास्पद वाटलेली आहे. आणि पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि आपण यानंतरचा कार्यक्रम घेणार आहोत. यानंतर आदरणीय प्रमुख वक्ते सरांचा आपण प्रमुख वक्त्यांचं सन्मान करणार आहोत. सरांचा सन्मान करावा. या सर, नायर सर या, बागुल सर या, शारदाताई. टाळ्या वाजवा सर्वांनी, टाळ्या वाजवा.
समोरच्याचा उत्साह वाढवतो. आदरणीय गायकवाड सुद्धा उपस्थित जोरदार टाळ्या वाजवा मी. खूप खूप धन्यवाद. सर इकडे बघ. गोल उभे राहतो. पुस्तिका देऊन ताईंचं स्वागत होत आहे, सत्कार होत आहे. नेत्रताईंचा भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष आहेत नेत्रताई सिद्धूचित्र सर. संस्कार पुस्तक देऊन सरांचं स्वागत होत आहे. उद्देशिका सरांच्या माध्यमातून या बुद्ध विहार आपल्याला कार्यक्रमासाठी मिळालं. महासभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं खूप चांगलं कार्य आहे. अंधश्रद्धेचे खूप चांगले प्रयोग काही करून दाखवतात. आदरणीय ताईंचा सत्कार त्यानंतर आदरणीय भाषेताई मोरे संस्कार पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सर्टिफिकेट आणि देऊन ताईंना सन्मानित करण्यात येत आहे. ताईंचं जोरदार मिळून स्वागत करायला काही नागपूरहून आलेले आहे, रेल्वे कर्मचारी आहे. ताईंचं खूप योगदान असतं कार्यक्रमामध्ये. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी तयार राहायचं आहे. आदरणीय मनीषाताई सपकाळे ट्रॉफी संविधान उद्देशिका आणि पुष्प देऊन कर्मचारी कोरगाव जोरदार खूप धन्यवाद सर. श्रीगोंदा अहिल्यानगरतून आले सर्व यंग जनरेशननी ते खूप चांगलं कार्य करतात समाजासाठी. लालन शिंदे सरांचा खूप खूप धन्यवाद. ट्रॉफी सर्टिफिकेट धम्मसंस्कार पुस्तिका उद्देशिका गुलाब पुष्प देऊन ताईंचं स्वागत होत आहे. पुष्प बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ संस्थापक आहेत ताई कार्यक्रमाच्या. प्रमुख उद्देशिका बुद्ध संस्कार पुस्तक आणि साडी देऊन ताईंचा सन्मान होत आहे. ताईंनी सन्मान स्वीकारावा. सरांचा सन्मान होत आहे. आदरणीय मदन कांबळे सर पट्टीचे गायक पण आहेत, खूप छान गीत गातात सर. टाळ्या वाजवा सरांसाठी, टाळ्या वाजवा सरांनी. दीप पण सरांचा अभ्यास आहे. यानंतर धम्मपुस्तिका आणि उद्देशिका देऊन त्याचं स्वागत होत आहे. ट्रॉफी दिसते ट्रॉफी सुहानी मयुरेश आणि हे सर्व कुटुंब या संविधान विश्लेषण समितीसाठी आपला वेळ देऊन या सर्वांना संविधानाप्रती जागृत करत आहेत. या कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक, आभार मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आज आपण जो 1001 पुष्प जो गाठलेला आहे, एक खरंतर कुटुंब विशेष अभिनंदन मुकेश दादा यांच्या कुटुंबाचं. सुहानी 12वीला आहे तरी सुद्धा काही मुलीकडे लक्ष देत नाहीत, पण तेवढं समाजाच्या कार्याकडे लक्ष देतात. त्यांचं खास उल्लेखनीय काम आहे. आदरणीय डाळींचा एक सत्कार होत आहे. काय आजो सगळ्यांनी आणि सर्टिफिकेट देऊन पुष्पगुच्छ देऊन सरांचा सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या हे विहार उपलब्ध करून दिलेल्या गाडीसरांनी मोलाचं कार्य आहे सरांचं. धम्म संस्कार निधी पुस्तका
आणि उद्देशिका देऊन पुष्प देऊन ताईंचा सत्कार होत आहे. त्यानंतर आदरणीय विमलताई गायकवाड सर्टिफिकेट धम्मसंस्कार पुस्तिका आणि पुष्प देऊन स्वागत होत आहे. सासूसुनांसाठी जोरदार स्वागत. असं दोन-तीन पाहिजे सासूसुनांचं म्हणजे घर टिकून राहतं. यानंतर खऱ्या अर्थानं सायकलवरून संपूर्ण महाराष्ट्रात संविधानाची जागृती करतात असे श्री गोंदियाहून आलेले रावसाहेब घोडके साहेब यांचाही छोटासा सन्मान होते. त्यांनी कोणत्या प्रकारे संविधानाची जागृती करतात आणि हे सायकलवरून संविधानाची जागृती करतात. खरोखर हे सन्मानास पात्र आहेत. जय भीम जय भीम. उद्देशिका धम्मसंस्कार पुस्तिका गुलाब पुष्प आणि उद्देशिका सर्टिफिकेट आणि गुलाब पुष्प सन्मान होत आहे. या बौद्ध धर्म वाढवण्यासाठी असा काम चालू आहे, अविरतपणे काम चालू आहे असे आपले खेड तालुक्याचे दादू सोनवणे यांचाही छोटासा सन्मान होतोय. त्यांनी आपल्या संमेलनासाठी जवळजवळ धम्म संस्कार विधीचे 150 पुस्तकं आपल्याला मोफत असे दिलेले वाचण्यासाठी त्यांचाही छोटासा सन्मान होतोय. पुस्तिका उद्देशिका सर्टिफिकेट आणि गुलाब पुष्प सन्मान होत आहे. याचबरोबर रमेश गाडगे सरांना विनंती आहे, त्यांनी सुद्धा सन्मान स्वीकारायचा आहे. गुलाब पुष्प देऊन सरांचा सन्मान होत आहे. आदरणीय आरडी गायकवाड गुरुजी गुरुजींचा नांदेडवरून आले. गुलाब पुष्प उद्देशिका सर्टिफिकेट आणि धम्मसंस्कार यानंतर स्वागत करायचं आहे त्यांचं. गुलाब पुष्प उद्देशिका धम्मसंस्कार पुस्तिका आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान होतो. सन्माननीय वक्ते लाभतात आणि एवढं छान सरांचं योगदान असतंय. तब्येत साथ देत नसताना सुद्धा सर कार्य करतात. आपल्या उपक्रमामध्ये सर्वप्रथम उपस्थित होणारे अशोक गायकवाड सर प्रथम. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. जय भीम जय भीम. वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी, वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी आहेत. पहिल्या क्रमांकाला उत्तर देणारे. धन्यवाद सर. कार्यक्रमाला सरांचं धम्मपुस्तिका धम्मसंस्कार पुस्तिका गुलाब पुष्प उद्देशिका आणि सर्टिफिकेट देऊन सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्व. उद्देशिका आणि सर्टिफिकेट देऊन सरांचा सन्मान होत आहे. सर DYSP रिटायर्ड DYSP आहेत सोनवणे सर. खूप मोलाचं योगदान असते सरांचं कार्यक्रमासाठी. खूप खूप धन्यवाद सर. ठेवलेला आहे रक्त तपासणी शिबिर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आदरणीय लालन शिंदे सर यांच्यासोबत खऱ्या अर्थानं जयदीप सुनील शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले. एक मिनिट थोडं थांबूया. सरांना गुलाब पुष्प धम्म पुस्तिका सर्टिफिकेट देऊन आणि सरांचा सन्मान होत आहे. यानंतर आदरणीय कांबळे सर सर्टिफिकेट देऊन सरांचा सन्मान होत आहे. आदरणीय नामदेव खाडवे सर खूप छान गायक सुद्धा आहेत, गीतकार सुद्धा आहेत सर. सर्टिफिकेट देऊन ताईंचा सन्मान होत आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्या वाजवा. ताईंचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. शांताराम उबाळे सर श्रीगोंदा सरांचा सुद्धा सत्कार होत आहे. सरांनी सत्कार स्वीकारायचा. कोण आहे त्या ताई? हो ठीक आहे चालेल. बरं बरं. गीत सादर करतोय, सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि प्लीज 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं, जास्त घेत नाही. हो हो.
जित तिथे झुकतो मी लाख वेळा, जिथे जिथे भीमाचे शिर जे नमले, तिथे झुकतो मी लाख वेळा. त्या बुद्धाचे नाम ओठी होळीत राहीन लाख वेळा, होळीत राहीन लाख वेळा. जिथे आकाशही नम्र झाले, मला शिक्षकांचं माझ्या सबनीस सरांचंच मला शिकवण आहे. जिथे आकाशही नम्र झाले, जिथे आकाशही नम्र झाले, धरते पदास त्या धरणी, आणि मी कणधुळीचा छोटा राहीन भीमाच्या चरणी, राहीन भीमाच्या चरणी. आणि म्हणून मी हे गीत माझ्या सबनीस सरांना अर्पित करीत आहे. लक्षात ठेवा, फक्त 2 मिनिटं घेतो, जास्त नाही घेत. हे वैभव सार माझ्या भीमाचं हाय, अव हे वैभव सार माझ्या भीमाचं हाय, माझ्या भीमाचं हाय, माझ्या भीमाचं हाय. अव हे वैभव सार माझ्या भीमाचं हाय, माझ्या भीमाचं हाय. अरे दिलं तुला सार गड्या गुमान खाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय. हे वैभव सार माझ्या भीमाचं हाय, माझ्या भीमाचं हाय. अरे दिलं तुला सार गड्या गुमान खाय. राहायाला दिली ती उंच माडी, राहायाला दिली ती उंच माडी. फिरायाला दिली तुला मोटार गाडी, अरे फिरायाला दिली तुला मोटार गाडी. खातो बदाम काजू दुधावरची साय, खातो बदाम. बघा पहिलं आपलं पहिलं कसं हे होतं, हाल होतं, कसं हाल होते, गळ्यात गाळले, पाठीला झाडू. आणि आता बघा आपल्याला लघुन नेसायला येत नव्हती, आणि बाबासाहेबांनी आपल्याला सुटामुटात आणले. आणि म्हणून काय म्हणतो मदन कांबळे, राहायला दिली ती उंच माडी, फिरायला दिली मोटारी गाडी. खातो बदाम काजू दुधावरची साय, अरे खातो बदाम काजू दुधावरची साय, दुधावरची साय. दिलं तुला सार गड्या गुमान खाय, अरे दिलं तुला सार गड्या गुमान खाय. कोणी कलेक्टर कमिशनर झाले, कोणी वकील आणि डॉक्टर झाले. जात लावून ते गळ्याला टाय, जात लावून ते गळ्याला टाय. अरे दिलं तुला सार गड्या गुमान खाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय. गुलामी होती पदरी टाकलेली, मानताट झाली गड्या तुझी वाकलेली. गुलामी होती पदरी टाकलेली, मानताट झाली गड्या तुझी वाकलेली. शेण काढीन होती तुझी ती माय, याचा विचार करा सर्वांनी. शेण काढीन होती तुझी ती माय, अरे तुझी ती माय. दिलं तुला सार गड्या गुमान खाय, अरे दिलं तुला सार गड्या गुमान खाय. घडलेले सारे हे कुणामुळे, घडलेले सारे हे कुणामुळे. तुला हे लंकार कसे ना कळे, कधी सारी बाबासाहेबांची हाय, ही कधी सारी माझ्या बाबा साहेबांची हाय, माझ्या बाबासाहेबांची हाय. दिलं तुला सार गड्या गुमान खाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय. हे वैभव सार माझ्या भीमाचं हाय, हे वैभव सार माझ्या भीमाचं हाय, माझ्या भीमाचं हाय. अरे दिलं तुला सार गड्या गुमान खाय, अरे दिलं तुला सार गड्या गुमान खाय, दिलं तुला सार गड्या गुमान खाय. जय भीम, जय होत आहे. मनीषा ताई आहेत, शंकर उजागरे सर, रमाताई, साबळे ताई, सगळ्यांना विनंती आहे.
उपक्रम आपण चालू ठेवलेला आहे. 100 एपिसोड आपण 1000 एपिसोड आपण या ठिकाणी पार पाडले आहे आणि प्रत्येक एपिसोडला या ठिकाणी 1000 असतो, आज 1000 आहे. आणि निश्चितपणे या ठिकाणी सोडणे सर, उत्तम गायकवाड आणि खऱ्या अर्थानं त्यांना आता स्वातीताई गायकवाड या सुद्धा सहकार्य करत आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सर्वांचा पुन्हा एक आभार मानून आजच्या प्रसंगाला अनुसरून मी काही 4 ओळी लिहिल्या आहेत त्या आपण या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे. नेहमी सोळा गाजतो आजचा दिन महान, नेहमी सोळा गाजतो आजचा दिन महान. तुम्हा सर्वांचे स्वागत करतो जय भीमवंत स्वराज. तुम्हा सर्वांचे स्वागत करतो जय भीमवंत स्वराज. तुम्हा सर्वांचे स्वागत करतो जय भीमवंत स्वराज. एकमेकाच्या हाती घेऊन यावं आयोजिक समितीला देऊन आपली साथ. जोडीला बंधू प्रेमाचं नातं, जोडीला बंधू प्रेमाचं हे नातं. भोजन हिताय भोजन सुखाय, भोजन हिताय भोजन सुखाय. संदेश बुद्धाचा महान, अहो संदेश बुद्धाचा महान. स्वागत करतो तुम्हा सर्वांचे जय भीमवंत स्वराज. स्वागत करतो तुम्हा सर्वांचे जय भीमवंत स्वराज. लोकशाहीच होणं संविधान, भीमरायामुळे जगतो स्वाभिमानी घेणं. संविधान कर्माचं विश्लेषण आनंद भव्य सरांनी देऊन ह्या ज्ञान. त्या काकांना उपस्थित आहेत, पण त्यांनी हे 2 वर्ष आपल्याला सतत मार्गदर्शन केलेलं आहे पूर्ण संविधानाचं. आणि म्हणून कौतुक करावं साऱ्या जनानी, काढील त्यांचं महान. कौतुक करावं साऱ्या जनानी, कार्य त्यांचं महान. स्वागत करतो तुम्हा सर्वांचे जय भीमवंत. बोला जय भीम, जय भीम, जय भीम. फुले आंबेडकरांचे विचारजनी हे बोलणे. संविधान जागृतीचे कार्य हाती या निभावले. 4 वर्ष सतत कार्यक्रम चालला, कुठल्याच भारतात नाही, मला वाटतं कुठंच असा कार्यक्रम झालेला नाही. या संविधान समितीने मोठ्या परिश्रमाने कष्टाने हा कार्यक्रम राबवलेला आहे. त्यामुळे पुण्याला मी ब्रिटिश भारतीय सभा या संस्थेच्या वतीनं आपल्या या ठिकाणी खूप आभार मानतो. आणि म्हणून ऐकत आहे बुद्ध आंबेडकरांचे विचारजनी हे बोलले. संविधान जागृतीचे कार्य हाती हे धरले. अखंड व्याख्यान मारून प्रत्येकाला वाटले ज्ञानाचे हे धन. संविधान जागृती देशाची प्रगती कार्य करते महान. संविधान जागृती देशाची प्रगती कार्य करते महान. स्वागत करतो तुम्हा सर्वांचे जय स्वराज. स्वागत करतो तुम्हा सर्वांचे जय भीमवंत स्वराज. असं मला गायकवाड काय जय बोलत नाही तुम्ही. आणि हे संघटना सुरुवातीला स्थापन करण्यामध्ये सरदारताई लोटे असतील, सरदारताई बोलत असतील, आमच्या गायकवाड नाही असतील. आणि म्हणून त्यासाठी ऐकत आहे शारदाताई विमलताई जोडीला सरदारताई पर्वत. जोडीला सरदारताई पर्वत, जोडीला सरदारताई पर्वत. सुरेखाताई ज्योत्नाताई बोजेकर आहेत आज फिटवला. एवढं वय झालंय, पाली भाषेत ते अभ्यास आहे. पाली भाषेतून ते या ठिकाणी आपल्याला संविधानाचं वाचन करत आहेत. आपण त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यात फिट आहे. कुणामुळं? हे तुमच्या सर्वांमुळे. आणि म्हणून सुभाष सोडवणे सरांनी धर्मकार्याला दिली गती. साधे झाले IAS अधिकारी असताना, PS असताना त्यांनी खरे असताना चिवर घातलं. DYSP त्यांनी चिवर घातलं आणि या धर्मकार्यामध्ये आज ते समता संविधानात काम करत आहेत, भारतीय फौजेमध्ये काम करत आहेत. एवढंच
सामने झाल्याबरोबर या समितीला जोडले गेले आणि समितीचं काम या ठिकाणी मजबूत करत आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून म्हणतोय सुभाष सोनवणे सरांनी धमकार्या दिली गती हरचरण नवघरे तर मदन कांबळेची न्यायच ख्याती वेगळी ख्याती आहे. हे माझे शिष्य आहे. मी ह्यांचा गुरु आहे. ह्यांना बोलायला मी घडवलं. गायक सुद्धा या ठिकाणी माझ्याकडून झालेले आहे आणि म्हणून केशव मास्तर आपण सुद्धा त्यांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे आणि म्हणून या समितीमध्ये त्यांना आणण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्यांनी निश्चितपणे चांगलं काम करत आहे आणि म्हणून शारदाताई विमलताई जोडीला सरलाताई सुरेखाताई ज्योत्स्नाताई भोसकरताई आहेत आणि सर्वात जास्त जे जे वक्ते मिळवून दिलेले आहे आणि ज्यापासून ते जोडले 3 वर्षापासून सतत रोज हरधरण जोडणे माझ्या जवळचेच मित्र आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा स्वागत करणं उचित आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याप्रमाणे जगताप सर सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. जगताप सर सुद्धा या ठिकाणी आघाडीवर आहेत कारण त्यांनी प्रवचन ऐकून ऐकून ते त्यांना प्रवचन झाले. पण हे कोणामुळे या संस्थेमुळे झालेले आहेत, या आपल्या समितीमुळे झालेले आहेत. निश्चितपणे आपण सुद्धा सर्वांनी भारतीय सभेचं काम करणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय पर्याय नाही. भारतीय सभाशिवाय पर्याय नाही. आपण सर्वांनी या ठिकाणी सरलाताई सुद्धा भारतीय सभेच्या या ठिकाणी महिला कमिटीमध्ये काम करतात. त्यांनी सुद्धा श्रावणी शिबिर पार केलेलं आहे आणि म्हणून सर्वांच या ठिकाणी आभार मानतो. मातृसंस्थेचं काम केलं पाहिजे आणि म्हणून मदन कांबळेची न्यायच ख्याती महाराष्ट्रातील छोटे जोडीने स्वागीताई मुकेश दादार आणि स्वागीताई मुकेश दादार आणि म्हणे मला वाटतं ह्या नसले दादा म्हणायचे पण त्यांना गुरुजी केलं मी 1 नंबरची पास आहे महाराष्ट्रामध्ये. त्या ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये झाले आणि ते पास झाले म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता युट्यूबवरती आपण प्रवचन ऐकतो त्यात मला वाटतं की स्वातीताईचा सिंहाचा वाटा आहे आणि तुम्हाला काम स्वातीताई म्हणून त्यांचं आपण स्वागत करणं या ठिकाणी तुमच्यापेक्षा कारण ते म्हणले ते आपल्या गाडीचं काम बघा तिकडे दुसरं होता हे करा तर हे तुम्हाला कधी पाहिलं बरं काही असो किती अडचण असो जर मुख्यदार नसतील तर त्यांचा मुलगा आणि स्वातीताई हे या ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रम घेत होते रेकॉर्डिंग करत होते आणि म्हणून त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे. देहाचं बरं चोळा गाजतो आजचा दिन स्वागत करतो तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं जय भीम. आणि म्हणून या समितीला साथ दिलेले आमचे सर्व केंद्र शिक्षक भारतीय सभेचे त्यात या ठिकाणी सदाशिव सातपुते असतील, रमेश खाडगे गुरुजी असतील, आरती गायकवाड गुरुजी असतील, आमच्या मोहनगुडे असतील, डाळेबेताई असतील, रोटेताई असतील, सर्व केंद्र शिक्षकांनी या समितीला साथ दिलेली आहे आणि अनेक प्रवचन त्यांनी दिले आहेत माझ्या सहित. आणि म्हणून मी माझं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. प्रवचनकार गीतकार गायकांनी देऊनी साथ समितीचे पदाधिकारी राबले दिन राबले दिन 1000 दिवस मालिका राबू 1000 दिवस मालिका राबून पेरलं घराघरात ज्ञानाचं हे धन पेरलं
बंधुनी गीत गाऊन या गीत दिली बंधुनी गाऊन या गीत धम्म कार्य करण्यात आहे समाजाचं हित. आणि म्हणून या ठिकाणी जमलेले प्रत्येक बंधू आणि भगिनी आहे त्यांना माझी विनंती आहे की आपल्याला भारतीय बौद्ध महासभा पर्याय नाही आणि म्हणून आपण प्रत्येकाने सभासद झालं पाहिजे, केंद्रीय शिबिर झाले पाहिजे, उपस्थित शिबिरं राबवली पाहिजे, 24 प्रकारच्या शिबिरात आपण या ठिकाणी निःशुल्क राबवलं पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. आणि म्हणून म्हणतोय दिली बंधुनी गीत गाऊनी गाऊनी या गीत धर्म कार्य करण्यात समाजाचं हित नेहमीच वाद मोठ्या श्रमाग एवढं कष्ट घेतलं आहे सोडण्याचं राहतील सर्व त्यांच्या समितीने म्हणजे या कुणालाच बघायला येत नाही आणि सर्वांनी गेले महिन्यावर हे शिबिर राबवण्याचं ठरवलं आणि मोठ्या परिपूर्ण या ठिकाणी मला वाटतं की आज पार पडलेलं आहे. आणि म्हणून म्हणतोय आहे मोठ्या प्रभाव आहे मोठ्या स्वागत करतो तुम्हा सर्वांचं जय भीमचं कराड स्वागत करतो तुम्हा सर्वांचं जय भीमचं कराड. आणि आज इतिहासात आपलं खरं नाव राहणार आहे, महाराष्ट्रात नाव राहणार आहे, कारण या ठिकाणी डॉक्टर सबनीश यांनी या ठिकाणी विचार मांडले, गायकवाडांनी विचार मांडलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी नेहचं मेलन सोहळा गाजतो आजचा दिन महान आजचा दिन महान स्वागत करतो तुम्हा जय भीमांचं स्वागत करतो तुम्हा जय भीमांचं जय भीम जय भीम जय भीम. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप सुंदर असं गीताला अपूर्ण अंकाला पूर्ण करणारा शिक्षक असावा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा शिक्षक असतो, खरं जगण्यातून जीवन घडविणारा आणि खरा शिक्षक असतो तत्वज्ञानातून मूल्य फुलविणारा. असंच काही केंद्रीय शिक्षक बोधाचार्य आपल्याला वर्षापासामध्ये खऱ्या अर्थानं धम्मदीक्षाचं दान आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांनी दिलं. ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्व प्रवचनकार, त्यांचे खऱ्या अर्थानं आभार मानावे तेवढे खरंच खूप म्हणजे खूप कमी आहे. त्याबद्दल मी समितीच्या सर्व सदस्यांतर्फे सर्व बौद्धाचार्यांचे आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी पदाधिकारी या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. कारण संस्कृती आहे आपली धम्मदानाची, संस्कृती आहे आपली धम्मदानाची, शीतलता आहे त्यात चंद्राची, करुणी वंदन प्रथम गौतमा हीच प्रथा आहे आपल्या बौद्ध महासभेची. ह्या माध्यमातून मी आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींना ऐकलं आहे, आदरणीय सरोदे गुरुजींना ऐकलं आहे. अनेक बौद्ध महासभेचे ज्ञानीबंधचं प्रवचन आपण खरं या अर्थाने या उपक्रमामध्ये ऐकलेलं आहे. आपले विचार बदलतात, त्यांचे विचार ऐकून खूप आनंद होतो आणि खरं बौद्धाचार्य घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं या बौद्ध महासभेने केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर मोलाचं मार्गदर्शन या बौद्ध महासभेचं आहे. मी खूप खूप धन्यवाद करते. यानंतर आपण पुढील कार्यक्रम घेऊयात. त्यांनी अन्नदानाचं दान दिलेलं आहे आजच्या या उपक्रमामध्ये. ताईंचं जोरदार सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावं. आदरणीय भारतीताई मोरे, आदरणीय भारतीताई मोरेंना विनंती करते की आपण ताईंचा सत्कार ट्रॉफी देऊन सर्टिफिकेट मोलाचा वाटा आपल्या भारतीताईंचा आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या. ताईंना आपण सर्टिफिकेट, उद्देशिका आणि संस्कार पाठाचं पुस्तक देऊन सन्मानित करीत आहोत. जोरदार टाळ्यांनी ताईंचं स्वागत करायचं आहे. तर मी विनंती करते सहपरिवाराला की आपण मानसन्मान स्वीकारावा. आदरणीय सुमनताई शिंदे.
यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आणि सन्मान स्वीकारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आदरणीय काम करतात. ताईंचा सन्मान होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी ताईंचा सन्मान करायचा आहे. कृपाली छोटीशी नेहमीच गीत गायनामध्ये भाग घेत असते आणि अतिशय सुंदर असं स्वतःचं सर्वांनी जोरदार टाळ्यांनी कृपालीचं आणि जोरदार टाळ्यांनी ताईंचं सन्मान स्वीकारल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते. ताई आपण आपल्या उपक्रमाला नेहमीच हजर राहत जा. अनिताताई साळवे यांचाही या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. ताईंना विनंती आहे की आपण पुढे यायचे. रांजणगाव या ठिकाणाहून आलेले आहेत. आणि सर्वांना विनंती आहे की कुणी धम्मदानाचं राहून गेलं असेल तर समितीकडे जमा करावं. आदरणीय सुभाष सोनवणे सरांना आदरणीय रोकडे सरांचं समितीबद्दल खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त होत आहे धम्मदानाबद्दल. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आदरणीय पी डी जाधव सरांना विनंती करते की आपण आपला सन्मान स्वीकारावा. आदरणीय पी डी जाधव सर पुण्याहून आहेत सर. सरांचा सन्मान जोरदार टाळ्यांनी सरांचं सन्मान करल्याबद्दल स्वागत करावं. यानंतर प्रचार प्रमुख ताई अतिशय खूप सुंदर करत असतात. आदरणीय कोटांगळे ताई आणि कोटांगळे ताई आणि त्यांचे परिवार पांडी जोरदार टाळ्यांनी आता इथं नाव आणि आमचा आवाज श्रोतांपर्यंत कसा सुटसुटीत आणि मधुर पोचावा असं कार्य खऱ्या अर्थानं या साऊंड सिस्टीम करणारे आदरणीय सुभाष रोकडे सरांचं समितीतर्फे मनोभावे आभार व्यक्त करते आणि आपण आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती करते. असेल तर आपला सन्मान घेण्यासाठी स्वतःहून पुढे यावं अशी विनंती. यांचं उद्देशिका घेऊन आपण आदरणीय आपल्या समितीच्या सदस्या विमलताईंच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी ताईंचा सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद ताई. आदरणीय धोंडीबा गायकवाड सरांचं उद्देशिका आणि धम्म संस्कार पाठ आणि एक पुष्प गुलाब पुष्प देऊन सन्मान करणार आहे. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूयात आपण.